हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग प्रोफेशनल व्लॉग या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण अतिगर्भोदक आणि कमी गर्भोदक हे पाहणार आहोत। यांचा डिफरन्स पाहणार आहोत। पॉलीहायड्रामिनस आणि ऑलिगोहायड्रामिनस असं म्हणतो आपण। तर यातील डिफरन्स नेमका काय आहे तो आपण समजून घेऊया। व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा आणि समजून घ्या। तर पहिलं बघूयात आपण अतिगर्भोदक। ह्याच्यामध्ये ज्या वेळेस काय असतं, गर्भोदकाचे प्रमाण हे 2000 ml पेक्षा जास्त असते त्यास अतिगर्भोदक असे म्हणतात। म्हणजे जे काय गर्भोदक आहे, जे काय ते फ्लूइड आहे, तर त्याचं प्रमाण किती असतं, 2000 ml पेक्षा जास्त असतं, तर तेव्हा त्याला काय म्हणायचं, अतिगर्भोदक असे म्हणतात। नंतर कमी गर्भोदकमध्ये काय आहे, तर ज्या वेळेस गर्भोदकाचे, मला वाटते आपण असंच घेऊ आणि मग नंतर इकडे येऊत। तर इथं कळालं तुम्हाला, अतिगर्भोदक म्हणजे 2000 ml पेक्षा जास्त असलं त्याला अतिगर्भोदक असं म्हणतो। मग हे जे कॉजेस काय असतात, तर एखादी गर्भधारणा, एखादी म्हणजे एकापेक्षा जास्त जास्त गर्भधारणा राहिलेली असेल, किंवा ट्विन्स बेबी असतील, 2 किंवा 3 बेबी असतील गर्भाशयात, तेव्हा देखील हे अतिगर्भोदक होऊ शकतं। नंतर काय होतं, टाळूचे सूचक जुळलेले नसते, म्हणजे ज्यावेळेस बाळाचे जे काय टाळूचे सूचक असतात ते जे काय जॉईंट झालेले नसतात त्यावेळेस असतं। नंतर ओपन स्पायना बायफिडा, म्हणजे जे काय स्पायनल कॉर्ड असते तर त्याचा विकास व्यवस्थित झालेला नसतो गर्भाच्या। नंतर मातेस, जे काय डायबिटीस मधुमेह जर मातेस असेल तर देखील अतिगर्भोदक होऊ शकतं। नंतर मातेस हायपरटेन्शन असल्यास, नंतर मातेस दीर्घकालीन हृदयविकार किंवा किडनी विकार जर काही असेल तर त्याच्यामुळे देखील अतिगर्भोदक होऊ शकतं। मग याच्यामुळे काय होतं, तर पोटात खूपच वेदना होतात आणि उलट्या होतात। अतिगर्भोदकाचं जे काय साइन सिम्पटम पाहिलं तर खूप पोटात वेदना होतात आणि उलट्या देखील होतात। आणि ज्यावेळेस पाल्पेशन करून गर्भाचे अवयव जाणून घेणे आवश्यक, ज्यावेळेस आपण पोटाची तपासणी करतो पाल्पेशन करून, त्यावेळेस जे काय गर्भाचे अवयव आहेत ते नेमके जाणून घेणं काय होतं, तर अशक्य होतं अतिगर्भोदक। जास्त गर्भोदक असल्यामुळे ते आपल्याला दिसून येत नाही। तर आता कमी गर्भोदक म्हणजे काय, ऑलिगोहायड्रामिनस म्हणतो आपण त्याला। तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस गर्भोदकाचे प्रमाण हे 200 ml किंवा 200 ml पेक्षा कमी असल्यास त्याला कमी गर्भोदक असे म्हणतो। आता इथं 2000 आणि इथं 200 एवढं लक्षात ठेवा, तर त्याला आपण कमी गर्भोदक असे म्हणतो। आता याच्यामध्ये काय आहे, तर जेव्हा गर्भाची किडनी पूर्ण बनत नाही, म्हणजे काय होतं, जेव्हा गर्भाची किडनी काही आठवड्यामध्ये की पूर्ण ती कंप्लीट होत असते बनवून, तर ती त्याच्यामध्ये अडथळा येतो आणि ती किडनी पूर्ण बनत नाही कमी गर्भोदकमुळे। नंतर काय होतं, गर्भाची वाढ व्यवस्थित होत नसल्यास, मग गर्भाची वाढ पण व्यवस्थित जर होत नसेल तेव्हा पण कमी गर्भोदक असतं। नंतर ॲम्नियॉन लेअरवरती गाठ असल्या, तर जे काय गर्भ असतो त्याच्यामध्ये, त्याच्यावरून जी काय लेअर असते, ॲम्नियॉन लेअर असते, तर त्याच्यावरती जर गाठ वगैरे असली, तर ट्यूमर वगैरे अशी समजा गाठ जर असली, तर मग त्याच्यामुळे काय होतं, कमी गर्भोदक। नंतर जेव्हा गर्भाच्या भोवतालची आवरणे वेळेआधीच फाटल्यास, म्हणजे काय आवरण असतात पातळ पातळ त्या गर्भाला कव्हर करण्यासाठी, तर ती जर वेळेच्या आधीच जर फाटली तर तेव्हा देखील गर्भोदक कमी होते। नंतर गर्भाच्या किडनीमध्ये सिस्ट असतील तर, म्हणजे हे एक अनुवंशिक आहे, त्याला पॉलिसिस्टिक किडनी डिसीज आपण म्हणतो। तर काय होतं, ती जी काय गर्भ आहे तर त्याच्यामध्ये जी काय किडनी आहे तर त्याच्यामध्ये छोटे छोटे असे सिस्ट असतात, गाठी असल्यासारखं असतं, तर त्याला आपण पॉलिसिस्टिक किडनी डिसीज देखील म्हणतो। आणि हा आजार कसा आहे, तर अनुवंशिक आहे। नंतर 40 आठवड्यानंतर ही गर्भावस्था राहणार, म्हणजे 40 आठवड्यापर्यंत गर्भावस्था, आणि तिथून पुढं 40 आठवडे उलटून गेले तरी पण काही कसलाच रिस्पॉन्स नसणे किंवा कळा न येणे किंवा काहीच नाही, तर त्याला पोस्ट मॅच्युरिटी आपण म्हणतो। तर 40 आठवड्यानंतर ही गर्भावस्था राहते, तर त्याला आपण त्याचं कारण असू शकतं की कमी गर्भोदक। नंतर गर्भ कुपोषित राहतो, ऑफकोर्स ज्या वेळेस ती कमी गर्भोदक असणार तर कोणतंही पोषण त्या गर्भाला होत नाही, त्याच्यामुळं काय राहतं, गर्भ कुपोषित राहतो। आणि त्याच्यामुळं काय होतं, जी मातेचं वजन वाढणार आहे तर ते काय होतं, गरोदरपणात जी मातेचं वजन वाढणार आहे तर ती काय होतं, घटत जातं, तर कमी कमी होत जातं। तर आता हा आहे डिफरन्स आपला अतिगर्भोदक आणि कमी गर्भोदक मधला। असाच लिहिला जातो, तुम्ही पण असाच लिहा, काहीच प्रॉब्लेम नाही। तर हा व्यवस्थित मला वाटतं की तुम्हाला समजला असेल, आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याच्या आधी पण येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही ह्याचा स्टडी चांगला करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, मला खूप वाईट वाटतं त्यावेळेस, कारण मग दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवायला छान वाटतं ज्यावेळेस लाईक पण येतात जास्त त्याच्यामुळे। आणि सबस्क्राईब केलं नसेल कोणी तर सबस्क्राईब देखील करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।